तुम्हाला दाखवतो मी. आपल्यासमोर आहे JCB कंपनीचा इको एक्सपर्ट इजी शिफ्ट. आपल्याला इको एक्सपर्टमध्ये 74 आणि 49 HP बघायला मिळतात. हा बकेटची साईज 1.1 क्युबिक सेंटीमीटर आहे. आपल्याला अशा प्रकारे चाबी बघायला मिळतात आणि त्याच्यावरती JCBचं ब्रँडिंगसुद्धा आहे. आपल्या समोर तर मशीन आहे. आपल्याला मशीनमध्ये जे दात आहे JCBचे त्याच्यातसुद्धा आपल्याला JCBची ओरिजिनल ब्रँडिंग बघायला मिळतात. हा जो लोडर आहे याला आपल्याला 8 दाते बघायला मिळतात. तसेच समोरून JCBची जाळी दिसतात, त्याच्यावर JCBची ब्रँडिंग आहे. तसेच समोर 2 आपल्याला सिलेंडर बघायला मिळतात आणि आपल्याला ह्या लोडरमध्ये बटन दिलेलं आहे, जेणेकरून त्याचा स्पीड कमी जास्त ॲडजस्टमेंट आपल्याला आपल्यानुसार करता येईल. असं मित्रांनो, हा इजी शिफ्ट मॉडेल असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये गेअर बघायला मिळत नाही. तो आपल्याला जो आपला रिव्हर्स फॉरवर्ड आहे त्याच्यामध्येच आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागतं ते गेअरसाठी. हा पूर्णपणे सेन्सर मशीन आहे. याच्यासाठी आपल्याला कम्प्युटरच लागेल जर काही खराबी आली तर. तसेच इको एक्सपर्ट नावाचे आपल्याला बॅजिंग बघायला मिळतात इथे काचावरती. आपल्याला ह्या साईडला फ्यूल टँक बघायला मिळतो. तसेच हा फ्यूल टँक 120 ते 130 लिटरचा टँक आहे. पलीकडच्या साईडला आपल्याला हायड्रोलिक टँक बघायला मिळेल. जुन्या मशीनला 120 लिटरचा टँक येत होता, आता फक्त 50 लिटरचा टँक येतोय. समोरच्या टायराची साईज 9.16 आहे. तसेच आपल्याला CEV हे लिहिलेले दिसेल. याचा फुल फॉर्म आहे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्हेकल स्टेज 4 म्हणजे BS4. मागच्या साईडला आपल्याला KPC बघायला मिळत आहे. इतर मशीनपेक्षाही KPC मजबूत आहे. तसेच आपल्याला बकेट बघायला मिळत आहे. 0.6 क्युबिक मीटरचा बकेट आहे, 5 दातांचा. इथे आपल्याला हायड्रोलिक पंप दिलेला आहे आणि बेल्ट दिलेला आहे, जेणेकरून दरवाजा जास्त मागं जाऊ नये. चला आता आपण आतमध्ये बघूया मशीनमध्ये कॅबिन कशी. सीट तर फार कम्फर्टेबल दिलेलं आहे यांनी. फॅब्रिकेटेड सीट मिळते आपल्याला. हे इंजन तर एवढं शांत आहे की याचा आवाजसुद्धा कॅबिनमध्ये जास्त येत नाही. इथे बघायला मिळतात आपल्याला म्युझिक सिस्टम. त्याच्याबरोबर आपल्याला 2 स्पीकर दिलेले आहेत आणि साईड आपल्याला LED लाईटसुद्धा दिलेला आहे. आपल्याला इथे सीट दिलेली आहे आणि आतमध्ये ही जी पिन दिसतात ती KPCची लॉक पिन आहे. तसेच मागच्या साईडलाही आपल्याला सीट भेटते. त्याच्यामध्ये आपण सामानही ठेवू शकतो. मित्रांनो, तसेच इथे बघा, आता तुम्हाला इथे गेअर दिसणार नाही कारण की गेअर तिथे नाही. गेअर आता इथे इजी शिफ्ट असल्यामुळे त्यांनी आपल्या रिव्हर्स फॉरवर्डमध्येच दिलेले आहेत. जेणेकरून हे बघा 1 2 3 4 असे आपण मागे पुढे करू शकतो आणि रिव्हर्स फॉरवर्डही करू शकतो. आणि अतिशय चांगला असा लोगो आपल्याला JCBचा बघायला मिळतो. स्टेअरिंगवरती रॅमी कंपनीचा पंखा बघायला मिळतो आणि तसेच हा लोडरवाला लिव्हर, ज्याच्यावरती आपण लोडर ॲडजस्टमेंट करू शकतो, चालू शकतो. आणि हा त्या लिव्हरचं बटन, ज्याने आपण त्यांना पॉवर देऊ शकतो. आणि आपल्याला बघायला मिळतात मागलचे 2 जे लिव्हर आहेत ते, त्याच्यावर आपण मागलचं पूर्णपणे बूम चालू शकतो. तसेच आपल्याला लिव्हरवरतीही माहिती दिलेली आहे. इथे आपल्याला खाली जागा मिळते बघायला, त्याच्यामध्ये आपण सामानही ठेवू शकतो. आणि मित्रांनो, आपल्याला बघायला मिळते हे ॲक्सिलेटर, जे पूर्णपणे सेन्सर आहे आणि ब्रेक पॅडल तर फार असे मजबूत दिलेले आहे. आणि हो, महत्त्वाची गोष्ट, कधीही मशीन सुरू करायच्या अगोदर एकदा आपलं फ्यूल नक्की चेक करत जा. आणि आपल्याला 12 वोल्टचं चार्जरसुद्धा दिलेलं आहे. पाणी ठेवायसाठी बॉटल वगैरे ही जागा दिलेली आहे.